आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवी आई, आज मी इथे माझ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका ठेवायला आली. आजपर्यंत ती माझ्याशी खूप वाईट वागत आलीये. माझं मन अनेक वेळा दुखावलंय तिने, आणि हे लग्न कुठल्या परिस्थितीत जमलंय हे तर तुला चांगलंच माहितीये ना. पण आता जे ठरलंय तसंच होऊ दे. अंजली माझ्याशी कशीही वागली तरी तिचं सगळं चांगलंच व्हावं असंच वाटतं मला. आता सगळं तुला सांभाळायचंय. कसंही करून देवाण सरांच्या पत्रिकेतला दोष दूर कर आणि त्यांना चांगलं आयुष्य लाभू दे. माझ्याच्याने जे शक्य होतं ते सगळं मी केलं. आता सगळं तुझ्या हातात आहे. सगळं काही चांगलं होऊ दे. तुझा आशीर्वाद राहू दे. देवी आई, ही माझ्या लग्नाची पत्रिका. तुझ्याच कृपेमुळे हे लग्न जुळून आलंय. आणि आता माझ्या घरच्यांची, खास करून जानूची आणि आईची काळजी मिटलीये. आजपर्यंत तू मला कधीच काहीच कमी पडू दिलं नाहीयेस. त्यामुळे माझं लग्न आणि पुढे सगळं छान होणार आहे याची खात्री आहे मला. त्यामुळे मला माझ्यासाठी काहीच मागायचं नाहीये. मला मागायचे ते माझ्या या मैत्रिणीसाठी, सईसाठी. देवी आई, यांचं पण सगळं छान होऊ दे. मला माहितीये काहीतरी सलतंय त्यांच्या मनात, कळतंय मला. पण सई ना खूप हट्टी आहेत. मी कितीही विचारलं तरी सांगणार नाहीत त्या. पण तुझ्यापासून कुठे काय लपले. प्लीज त्यांच्या सगळ्या चिंता दूर कर आणि यांच्याही आयुष्यात एक चांगला मुलगा येऊ दे. हे पाणी म्हणजे देवी आईचा आशीर्वाद आहे. तुम्ही नशीबवान आहात की तुमच्यावर देवी आईची कृपा आहे.
अंबाबाईचा उदो उदो. पोरी, आजवर लय कष्ट काढलेस तू, पण लवकरच तुझ्या कष्टाचा चीज होणार आहे. आणि पोरा, तुझ्यावर आलेलं संकट ही तुझ्या घरची लक्ष्मी दूर करल. अरे 7 जन्माची गाठी, पण 8 वळण मार्गाची. देवीच्या कृपेने 7 मिळेल आयुष्याची. सुखानं संसार करा. आई अंबाबाईचा उदो उदो. हे काय होऊन बसलं? हा काय आशीर्वाद दिला यांनी? काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे त्यांना, म्हणून असं म्हणाला त्या. आय गेस यू रिलॅक्स. निघायचं आपण? हो. सर द्या इकडे. इट्स ओके. सर पिशवी ठेवता येईल ना? पिशवी आपल्याकडे. थँक्यू. चला. सर शूज हातात घेऊन का चालताय तुम्ही? तुम्ही सुद्धा पायात काहीच घातलं नाही ना. हा, जर तुम्ही चप्पल घालत असणार तर मग मी घालतो शूज. सर ऐका ना, मी माझे सँडल ना हॉटेलच्या रूम मध्ये ठेवून आली. का? का म्हणजे मी असं बोलले होते की देवीला पत्रिका ठेवायला जाताना अनवाणी जाईल, कारण तुमचं आणि अंजलीचं चांगलं व्हावं ना, म्हणून मी सगळं केलं. सई, माझं लग्न आणि तुम्ही चप्पल न घालणं याचा काय संबंध आहे? माझी श्रद्धा आहे ना, म्हणून मी हे सगळं केलं. सर ऊन खूप आहे, पाय भाजतील तुमचे, प्लीज जा आणि शूज घाला. मला सांगा, तुम्ही हे सगळं माझं चांगलं व्हावं, माझा संसार बरा व्हावा म्हणून करताय ना हे सगळं? हो. ओके. मग जसं तुम्ही हे माझ्या करता करताय, तसंच मी सुद्धा स्वतः करताच करतोय, माझं चांगलं व्हावं म्हणून. ओके? नॉट ओके. सर मला या सगळ्याची सवय आहे, तुम्हाला सवय नाहीये. प्लीज जा आणि शूज घाला, नाहीतर मला खूप वाईट वाटेल. सई प्लीज 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 प्लीज, आता कुठे तुमचा मूड जरा बरा झालाय, आता आणखी नको. हा काही